शिरोधारा. शिरो म्हणजे डोके आणि धारा म्हणजे प्रवाह. यामध्ये कपाळावर तेल, दूध किंवा पाणी यांसारखे कोणतेही द्रव्य ओतले जातात. आता हे का बरं करायचं? कारण आजकाल लोकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर उपाय म्हणून ही एक सिद्ध पद्धत आहे. आपण या आधुनिक जगामध्ये व्यस्त असल्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी तणाव निर्माण करू शकतात. जेव्हा कपाळावर कोमट तेल किंवा पाणी ओतले जाते तेव्हा मन, शरीर आणि आत्म्याला सुखद संवेदना आणि आराम मिळतो. जेव्हा मन आणि शरीरातील वात, पित्त दोषांचे प्रमाण वाढते तेव्हा याचा सराव करण्याचा सल्ला दिला जातो. वाताचे प्रमाण वाढल्यामुळे डोकेदुखी, चिंता, केस गळणे, तणाव आणि इतर अनेक समस्या उद्भवतात. तर पित्ताचे प्रमाण वाढल्यामुळे निराशा, मायग्रेन, राग इत्यादी समस्या निर्माण होतात. आता याचे फायदे काय? याने थकवा कमी होतो, चांगल्या झोपेस प्रोत्साहन मिळते, रक्ताभिसरण वाढते, डोकेदुखीपासून आराम मिळतो, तणावाशी संबंधित समस्या कमी होते, एकाग्रता वाढते. आता याचे काही प्रकार आहेत. क्षीरधारा म्हणजे दुधात औषधी वनस्पती मिसळून त्याची धारा केली जाते. तक्रधारा यामध्ये ताकात औषधी वनस्पती मिसळून त्याची धारा केली जाते. तेलधारा, क्वाथधारा, क्वाथधारा म्हणजे काढा बनवून त्याची धारा केली जाते. जलधारा म्हणजे साध्या पाण्याची किंवा नारळ पाण्याची जलधारा केली जाते. अशा प्रकारे हे बहुगुणी कर्म आहे.